तुम्ही अजून सुद्धा इथं कनेक्ट करू शकता. इथं ऑलरेडी 3 कनेक्शन दिलेले आहेत. तुम्ही इथं 3 कनेक्शन करू शकता. म्हणजे तुम्हाला अजून काय कनेक्शन करायचे असेल, समजा मोबाईल असेल काय तुम्हाला कनेक्ट करायचं असेल त्याचं पण तुम्ही इथं कनेक्ट करू शकता. ठीक आहे. आता मेन म्हणजे हा व्हिज्युअल ग्राफिक्स ॲडॅप्टर म्हणतात त्याला. हा मेन मॉनिटरचा आणि कॅबिनेटचा, ह्याच्याशिवाय मॉनिटर वर्कच होणार नाही आहे. आता हे कनेक्शन तर तुम्ही ह्याला पण लॉक आहे, ह्याला पण लॉक आहे. पण हे लावताना आहे ना नीट प्रॉपरली लावायचं. हे जे लॉक आहे हे लॉक प्रॉपर लॉक करायचे. जर लॉक केले नाही ना तर तुमचा मॉनिटरला शो होणार नाही, असं मुंगे आल्यासारखं दाखवणार. आणि इथं मॉनिटरवर पण आहे ना त्याचं कनेक्शन दिलेलं आहे. इथं कनेक्शन आहे, इथं सुद्धा प्रॉपर लॉक करायचं. दोन्ही प्रॉपर लॉक केलं तर तुमचा मॉनिटर शो होईल. त्याचं कनेक्शन करते मी. हे असं लावलं ना हे स्क्रू आहे तिथं, हे प्रॉपर लॉक करायचं दोन्हीचे पण. इथं सुद्धा प्रॉपर लॉक करायचं. आता हे झालं. बीजे केबल तर आपण लॉक केली, पण अजून राहिलंय. आता कॅबिनेट मध्ये असं नाही की आता वरच झालं. कॅबिनेट मध्ये मेन म्हणलं तर हा आहे SMPS. SMPS चा पुन्हा लॉंग फॉर्म माहिती आहे? स्विच मोड पॉवर सप्लाय युनिट. हा SMPS. SMPS हा SMPS. त्याला सगळे कनेक्शन आहेत वायरचे. हे कनेक्शन मदरबोर्डला कनेक्ट केलं जातं. हेतून त्याला आपले हार्ड डिस्क कनेक्ट केलं जातं. हे SMPS ला पण कनेक्शन आहे सप्लाय युनिट. AC आणि DC करंट सप्लाय केला जातो. ही केबल आहे पॉवर सप्लाय युनिट. हा पण इथं मदरबोर्ड कॅबिनेटवर फिट केलेला आहे. आता तुम्हाला दाखवते. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की आपल्याकडे रॅम आहे. रॅमवर आता टेम्पररी आपला डाटा शो होतो. आणि हा सगळा ह्याच्यात झालेला सगळा डाटा हार्ड डिस्कमध्ये सेव्ह होतो परमनंटली. म्हणजे तुमचा कॉम्प्युटरवर सगळं म्हणजे फाईल डिलीट झाल्या आणि सॅटेलाइटमधून पण गेल्या, पण हार्ड डिस्कमध्ये आपली फाईल सगळी सेव्ह आहे. हार्ड डिस्कला कनेक्टमध्ये ना ब्रिज केबल आहे. ही ब्रिज केबल आहे. ही ब्रिज केबल आहे ना इथं बघायचं. इथं कनेक्शन आहे ह्या ब्रिज केबलचे ह्याला. आणि हे मदरबोर्डवर आहे ना सीमॉसच्या जागी 2 लोकेशन आहे. तुम्ही ॲट अ टाइम 2 हार्ड डिस्क यूज करू शकता. आणि अजून बघू शकता SMPS मध्ये ना तिथं सुद्धा हार्ड डिस्क कनेक्शन आहे. पण आता इथं काय ना आपले जे स्विच असतात ना घराचे त्याच्यावर डिपेंड आहे की किती रॅमचं येते. आता हे किती 250 GB आहे हा हार्ड डिस्क. आता तुम्हाला अजून 250 GB लागते तर तुम्ही याला सुद्धा ऍड करू शकता हार्ड डिस्क. आता ही लँड केबल आहे, ही एक लँड केबल आहे आणि ही एक लँड केबल आहे. आता सरांनी आम्हाला सांगितलं होतं की ही रेडीमेड आणि काय होतं असेंबल. असेंबली. आता ही असेंबली जसं की तुम्ही कॉम्प्युटर घेतलाय आणि तुम्हाला त्याच्यासोबत दिलेलं आहे. लँड केबलचा यूज कशासाठी आहे? आपल्याला इंटरनेटसाठी लँड केबलचा यूज करायचा असतो. म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटरला नेट कनेक्ट करायचं आहे ना तर लँड केबलचा यूज केला जातो. पण ही समजा तुमची लँड केबल खराब झाली तर तुम्ही मार्केटमध्ये जाऊ शकता. मार्केटमध्ये तुम्हाला असेंबली लँड केबल दिली जाते. म्हणजे असेंब्लीमध्ये जर बघायला गेलं तर ही जे चिप आहे ना ह्या चिपवर तुम्ही म्हणजे तुमचं ॲडजस्टमेंट करू शकता किती लँड केबल पाहिजे किती नाही असे. आणि हे जे एवढं मी सांगितलंय ना हे मला सुद्धा माहीत नव्हतं. सरांनी ना आमचं सुद्धा वर्क केले, प्रॅक्टिकल घेतले होते. त्याच्यामध्ये मला एक सगळं कनेक्शन करणे आणि कुठं कसं वर्क केलं जातं एवढं कळलं. तुम्ही सुद्धा एक्सपिरियन्स घ्या. कुठं कॉम्प्युटर्समध्ये पण तुम्हाला चांगले एक्सपिरियन्स घेता येईल.
सुद्धा उद्याचे टॉपर बनू शकता एवढंच.